काय होत नसतं तसं त्यांनी करू नये. घोषणा झाली का मुंबईची, नाही मग कशा सरकार असं करतं, मग सरकारच वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं म्हणून. त्यांचीच इच्छा आहे का, कशाला करताय नाटकं. आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना. ठरलं तर मराठी जाणार, ठरलं तर म्हणतो, हे जर तरचा विषय. ठरलं तर मराठी जाणार, मग तिकडे नोटिसा देणं फिटेसाठी तिकडे काही कर. कशाला आम्हाला उघड डवचिता घेणं देणं आधीच. काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची. जायचं ठरलं नाही, काय विषय नाही. कुठं आणखी 24 डिसेंबर लांब आहे. याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून. तुम्ही मुंबईला जाऊ नका, म्हणजे सरकारची थवणी देत आहे का लोकांना विनाकारण. सरकारला कळत नाही का हे सुद्धा, की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही. सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही, पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणचंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही. तुम्ही नोटिसा कशाच्या आधारावर देता. नोटिसा देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे. आता तो कसं काय दिल्या म्हणून ही तर मागणी. आज जर हे खरं असेल ना नोटिसा दिलेल्या, तर मी त्या नोटिसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर. तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या. लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना. मग ट्रॅक्टर घ्यायचं नाही, इकून टाकावं का आता, का तो आधारात आणून लावा तिथं. त्या अशा बुंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी. सरकार काही अंशी थोडं पुढं आलं किंवा तुला काही बाबतीत समाधान व्यक्त केलं, अशा पार्श्वभूमीवरती कुठेतरी तुम्ही 2 पावलं पुढे सरकणार. तुम्हाला अर्थात आज विनंती देखील होऊ शकते की काही वेळ द्या म्हणून. त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे? कारण काही अंशी तुम्ही काल देखील समाधान व्यक्त केलं की सरकारनं किमान प्रामाणिकपणा तर दाखवला. आता ती स्पष्टता जर झाली तर काय निकषाची? नाही हे मग या तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी त्या समाधान व्यक्त करतो, तर काही कोणत्याने काड्या घालायला चालू केल्या निवेदन. आत्ता काय नोटिसा का फाटीसा देऊ, कायला काड्या घालता मग. काही गरज आहे का नोटिसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची. मराठ्या नोटिसानं भेणार नाहीत, उलट खवळत येईन. उगा हाताने काड्या लावू नका. म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचं आहे का काय. नोटिसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटिसा द्या म्हणून, म्हणजे सरकारलाच काही चिथावणी द्यायची काय. काय गरज आहे. अगोदरच कसली घोषणा नाही आहे, कसलं काही ठरलेलं नाही, अगोदरच तुम्हाला नोटिसा द्यायची काय गरज आहे लोकांना. म्हणजे लोक घाबरायला निघालात तुम्ही. आता स्वतःच्या पोराचं वाटोळं व्हायला लागलंय मराठ्याच्या, आणि तुम्ही नोटिसा देऊन त्याचं वाटोळं करणार. आणि तुम्हाला वाटतोय उघड्या डोळ्यानं मराठ्याचे लोक आता पोराचं वाटोळं बघणार आहे. काय होईल नोटिसान फाटीसान तुमच्या. तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या, काय कारण आहे याचं. मला आता याचं सरकारकडून आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडून उत्तर पाहिजे. तुम्ही नोटिसाच कशामुळे दिल्या लोकांना. नोटिसा देणाऱ्याला काम म्हणून कमी करा, जाऊन त्याला घरी. हा तुम्ही मग आमचं नाही ऐकलं ना, मग आम्ही तुमचं नाही ऐकत होऊ दे. मग काय संबंध आहे नोटिसा द्यायच्या यांना. तुमची बीडची जे उद्या इशारा सभा होणार आहे त्या समन्वयकांना 149च्या नोटिसा दिल्यात पोलिसांनी 125 जणांना. कारण काहीच नाही. म्हणजे आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही. अरे सरकार, तुम्हाला नेमकं काय करायचं थांबा तुम्ही. आता 23 पर्यंत थांबा जरा, मला यांच्याकडे बघाच लागेल. मग तुम्ही जर विनाकारण ते लोक शांततेत कार्यक्रम घेते त्यांना नोटीस देते, आणि ते नोटिसाला काय आहे ते काही समजणार नाहीत नोटिसाला. उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये. जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकारण. शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे. याला जोडून विषय एक असा आहे की एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई आम्ही जाम करू, आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर. तो एक तुमचा इशारा त्यानंतर आता मिळाल्या नोटीस, आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का, तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेतं काय करते ते त्यालाच माहित. खबरदारी घेतंय काय करतंय. नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही. दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं. तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो. काय तर तुम्हाला आहे आम्हाला नाही का. आम्हाला बी तुम्हाला नाही का. देतो कोण म्हणलं होतं. तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले. म्हणजे जमावबंदीचा फार्स कशासाठी मुंबईत? कोणाला माहित त्यांना काय झालं. ते काही दुसरंच असन. आमच्यासाठी काय हाल करते. आमच्यासाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही, ठरलं तर आम्ही जातच असतो. आमचं ठरलंच नाही, आमचा तो काही विषयच नाही. तुम्ही देतो म्हणले होते, आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय. मग कारण न्याय आम्हालाच मिळणार.
सगळ्या बाजूनं जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार, जनता आमच्याच बाजून राहणार. सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून, न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार. कारण हे देतो म्हणले होते, यांनी आमची फसवणूक केली. जर यांनी नाही दिलं तर, कारण यांनी फसवणूक केली. सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार. मग जरांगे पाटील, मुंबईला काही गनिमी कावा करायचा आहे का तुम्हाला, असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार? आणि गनेम कावा कावा करतो आम्ही, सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढं. आता आम्ही 23ला सांगूच म्हणलं ना, त्याला आता गनेम कावा थोडं म्हणता येणार आहे. काय असेल ते 23ला सांगू आम्ही ओपन. त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे. पण मला सांगा, काय नोटिसाची गरज आहे? मुंबईला जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला? कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला? बरं, त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय, मग मुंबईला जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला? काय जमावबंदी फमावबंदी काय लावली? जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही? सहल कशी असते कसं बघायचं? मग वाटून वा असं अंतर ठेवून 2-2 फुटाचं लावा दंडकी, मग आमच्या मध्ये तुटक तुटक राहा म्हणून. काय उगा डोका लावतात? जरांगे पाटील, जर समजा आरक्षण 24 तारखेनंतर दिलंच नाही, मात्र सरकारनं शब्द दिला होता, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार, हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का? सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं? मग बिना कायद्यात काय? महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो. ह्या गावात ग्रामसंसद आहे, इथल्या ग्रामपंचायतीने नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय. कायद्याच्या बाहेर थोडाच आहे, कायद्यातच आहे. आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे, मग रेल्वे स्टेशनवर, रोडावर, डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते, ते त्यांना बी टाकणार का मग मध्ये तुम्ही? आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला? तिथं कसं काय मग? ते कामाला चालले तर मग आम्ही कायला चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावं लागेल. मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्याची, तुम्हाला हे पुरेमध्ये टाकावं लागते. मग आमदाराच्या बंगल्यापुढं, मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते. मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना? मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते. जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे, ते पुरेमध्ये टाकणार का? मग सगळीकडे असते. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी आहे, विमानतळापुढं गर्दी आहे, एस टी स्टँडला गर्दी आहे. त्यांना नाही का मध्ये टाकणार? त्यांना कारण सांगणार का तुम्ही? ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना, मराठ्याला आरक्षण दे म्हणाला. ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला चाललोत ना. वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो. मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला? दे मग तू वाहनं लो, त्याच्यात बसतो आम्ही. असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात, असं नाही चालणार. तुम्हाला जिथं न्याय आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे. समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे, लोकशाहीत आणावं लागणार आहे. तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे. तुम्ही गर्दी करू नका. कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं, मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी येऊस तर त्याने दुसऱ्याने थांबायचं. मग गर्दी नाही झाली पाहिजे. एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं. मग श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.